तुम्हाला पण वेट लॉस करायचं आहे आणि तुम्ही नवनवीन प्रोटीनयुक्त रेसिपी शोधत आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एक महत्त्वपूर्ण टिप पण यामध्ये सांगितलेली आहे. तुम्ही बघू शकता डोसा आपला किती छान अलगदपणे पसरतो आहे, चिकटत नाही आहे किंवा असं उचलून पण नाही येत आहे. तर ह्यासाठी एक खास टिप आहे, मी तुम्हाला नंतर सांगेनच. तर त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची टाकायची आणि एक 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, हिरवी कोथिंबीर आणि मी मूग घेतलेत. रात्रभर मी भिजत ठेवले होते. हे मूग आपल्याला ह्यामध्ये घालायचे, म्हणजे आपण एका डोसाला एक मुठभर मूग आपल्याला पाहिजेत. तर इथं मी 7 ते 8 करणार होते छोटे छोटे, त्यामुळे मी एक पाव किलो मूग घेतलेत. आता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. बारीक वाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला इनो सोडा इथं काहीही वापरायचं नाही आहे. फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आहे. आता एवढ्यात आपलं हे बॅटर रेडी झालं आहे. आता इथं तवा जो गरम करतो ना आपण, सुरुवातीला खूप कमी आचेवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. जास्त तवा गरम केला ना, आपण डोसा असं पसरवत असतो ना, तेव्हा तो पळीला किंवा आपल्या चमच्यालाच चिकटतो, पसरत नाही. त्यामुळे आवर्जून तुम्ही जेव्हा पण डोसाचं बॅटर टाकता आणि ते बॅटर पसरवत असताना तेव्हा मंद आचेवर आपला गॅस पाहिजे. तर बघू शकताय तुम्ही किती छान अलगदपणे आपला डोसा पसरवतो आहे. तर हा प्रोटीनयुक्त नाश्ता तुम्ही रोज खाल्ला तरी चालेल. डोसा पसरवून झाल्यानंतर आपल्याला 5 मिनटांना झाकण ठेवून आणि नंतर 5 मिनटं झाकण उघडून आपल्या ह्याला शेकून घ्यायचं आहे, म्हणजे क्रिस्पी डोसा आपला रेडी होतो. हा डोसा आपण लाईटवेट असल्यामुळे ना रोज खाल्ला तरी काही हरकत नाही. प्रोटीनची कमतरता आपल्याला भासणार नाही. व्हेजिटेरियन लोकांसाठी ना हा बेस्ट ऑप्शन आहे. आता आपल्याला ना ह्याला अजून हेल्दी बनवण्यासाठी ना ह्याच्यासोबत जी मी चटणी वापरली आहे ना, ती मी बीटरूटची केले. चला सांगते काय केलं. तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, एक बीटरूट त्याचं साल काढून घेतलं आणि बारीक असे काप करून घेतले. ह्यामध्ये मी 80 ते 90 ग्रॅम पनीर होतं, ते कुस्करून यामध्ये घातलं. आता यात मी मिरची नाही घालणार आहे, कारण ऑलरेडी मी डोशाच्या बॅटरमध्ये मिरची घातली होती आणि माझ्या घरी मुलं पण आहेत, ते पण खातात, त्यामुळे मी जास्त तिखट नाही बनवत. तर एक लिंबू पिळला, अर्धा लिंबू होता तो पिळला आणि थोडंसंच पाणी घालून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बारीक असं वाटून घातल्यानंतर वाव, बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे. आता इथं तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही वरतून मिरी पावडर वगैरे टाकू शकता. आणि तुमच्याकडे पनीर नसेल घरी अवेलेबल तर तुम्ही यामध्ये ना दही टाकून पण वाटू शकता. चला आता सर्व करूया. किती कलरफुल अशी थीम दिसत होती आपली, कारण पिंक आणि ग्रीन, आणि मुलांना मोस्टली ना ग्रीन कलर, पिंक कलर असे आवडतात, त्यामुळे आवडीनं हा नाश्ता ते फिनिश करतील. तुम्ही डब्याला पण देऊ शकता किंवा सकाळी नाश्ता लंचला पण खाऊ शकता. मला तरी हा डोसा इतका आवडला आहे की आठवड्यातून 2 वेळा तर मी नक्की ट्राय करणार. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे कमेंट करा, शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.